Good morning everyone. So day second in Ooty. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me I Sunny. He आहे तुमची लाडकी नायसा. And yes, it's a beautiful day. It's a new day and day starts with all you lovely and beautiful people. So having an amazing time here in Ooty. मस्त वाटतंय, छान थंड वातावरण, amazing greenery आणि lots of peace आणि me time with family. स्विंग करा. सो मस्त छान झोप झाली आहे. आता ब्रेकफास्ट टाइम आहे. सो चाललो आहे आता ब्रेकफास्ट करायला. आणि आज आम्ही पूर्ण डे एक्सप्लोर करणार आहे ऊटी. खूप सारे प्लेसेस बिकॉज बाय 6 o'clock सगळं काही बंद होतं. सो सुपर एक्साइटेड अँड रेडी टू एक्सप्लोर. है ना ऐसा? चलो. सो आमची टूर गाईड येते तिथून. बिझी आहे कुठल्या प्लेसवर जायचं आहे डिसाईड करण्यात. गुड मॉर्निंग. सो ब्युटिफुल अमेझिंग क्लायमेट. आणि सकाळी पाण्यात हात घालायला पण स्ट्रेस येत होता मला. असं वाटतं स्वित्झर्लंडला आली तू. एवढं छान बॅकड्रॉप. आणि गेलो आपण तर मी राहील की नॉर्मल टेम्परेचर ना सहन होत, मायनस मध्ये तर माझं हालतच खराब होणार आहे. सो आज काय काय आपण ठरवलंय? आता सर्वात आधी आपण नाश्ता करणार आहोत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पाईन फॉरेस्ट, जे की फिल्मी लोकेशन आहे. मी कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं, जिथे हम आपके कौन माय फेवरेट मूवी आय स्टील रिमेंबर, जिथे सलमान खान गाडीत सोडायला जातो रेणुका यांना त्यांच्या माहेरी. तेव्हा ते जे दाखवलंय ना ते सगळं पाईन फॉरेस्टला आहे. आणि लोकेशन अमेझिंग आहे. आणि तिथे जाऊन हॉर्स रायडिंग करायचे रॅदर दॅन हे बोटलेकला पण करू शकतात तुम्ही, पण इथे जरा जास्त सिनिक ब्युटी आहे हॉर्समध्ये. सो सर्वात आधी पहिले पिक. चला हो चल. चलो लेट्स गो. येस. सो ह्यावेळेस आम्ही हा ट्रायपॉड घेतलाय. ह्याचं मी एक मिनी ब्लॉग सुद्धा टाकलेला आहे. मी एवढं हेल्पफुल झालेलं आहे. एक मी ट्रायपॉड बघितलेला जो 6,000चा होता आणि मला एवढे इन्व्हेस्ट नव्हते करायचे. हा फक्त 1,800 रुपये मिळालाय. आणि इवन हवा आली तरी तो हलत नाही. आणि आमचे फोटोज एवढे छान आलेत. नाव वी डोंट हॅव टू डिपेंड ऑन एनी वन. त्यात आम्ही युजली जो मिळतो ना त्याला थांबवतो की थांबा आमचा फोटो काढा. पण आता हे खूपच कन्व्हिनियंट झालं. चलो.
आली आहे. नायसाचं एक बेटर आहे, जेवढं ट्रॅव्हल करायचं तेवढी झोप काढून घेते, उठल्यावर फुल फ्रेश, अजिबात चिडचिड काय नाही. कॅच घ्यायला बघ किती लांब गेलीये. थ्रो पण बघ कुठून करते. नायसा चल आता. हा ओके जोरात नाही 1. मग तुला बोटिंग नाही मिळणार बघ, काल पण बंद झालं. 1 2 3 गो. वाव ती पण बघ ना दमत नाही. मस्त बोटॅनिकल गार्डनला आलो. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन दिसतील, ग्लास गार्डन, इटालियन गार्डन, पण आम्ही फक्त ग्लास गार्डनला व्हिजिट केलं आणि मध्ये जाऊन बसलो. खूप चालायचं आहे, खूप मोठं आहे गार्डन, पण क्लायमेट एवढं छान आहे म्हणून काही वाटत नाही जास्त. हा आणि आम्हाला ऍक्च्युली नायसामध्ये तुम्ही बसा, तुम्ही किती फिरतात, मग आम्ही बसलो, मस्त फोटो सेशन केला, त्याच्यावर छान टाइम स्पेंड केला, गेम्स खेळलो. खूप छान वाटतं. इकडे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, मुलांबरोबर तुम्ही खूप छान टाइम स्पेंड करू शकतात आणि मुलं सुद्धा थोडंसं रिलॅक्स फील करतात कारण ओपन ग्राउंड आहे. हे बघ इथे लिहिलंय बोटॅनिकल गार्डन. नायसा आम्ही मस्त बोट राईड करून आलो. फायनली नायसा बोट मध्ये बसली आणि मी टोटल मध्ये बसली.
ये सो फायनली उटी लेक आम्ही इथे आलो, बोट मध्ये बसलो. इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला 3 प्रकारचे बोट्स मिळतील. एक तर पेडल बोट, मग रो बोट आणि एक आहे 8 सीटर बोट, 12 सीटर बोट, 20 सीटर बोट, 15 सीटर बोट अशी, म्हणजे पूर्ण एक ग्रुप. स्वॅन वाली बोट म्हणजे ते पेडल बोट असं आहे ना. म्हणजे काय नाग सारखं दाखवते. सो पेडल बोट आम्हाला नव्हती करायची बिकॉज त्याला खूप एनर्जी लागते. एका पॉइंट नंतर ती एनर्जी ड्रेन होऊन जाते, म्हणून मग आम्ही ते स्किप केलं. रो बोट जी होती ती त्यांची बंद होती. त्यात पण काहीतरी 5 सीटर 4 सीटर असायचं. देन यू हॅव टू रो की त्यांचा कोण माणूस असतो, मला हे पण आयडिया नाही, कदाचित त्यांचा माणूस असेल, पण एवढी गर्दी असल्यामुळे ना ते बंद होतं. मग आम्ही चूज केलं 8 सीटर. आता 8 सीटर केलं चूज, पण मग त्यात प्रॉब्लेम काय झाला, आम्ही तिघच, बाकीचे लोक आपल्याला शोधायला लागतात. पण मग तिथे एक ग्रुप आला 4 मुलींचा. मग त्यांना मी विचारलं की तुम्ही आमच्याबरोबर याल का, तर त्या हो बोलल्या. मग आम्ही 7 झालो आणि मग तो पण बोलला की 7 इज ओके. मग आम्ही काहीतरी 8 सीटरचे 900 रुपीज आहे बोट. जर तुम्ही 15 सीटरचे घ्याल तर त्याचे अजून 1100 असं काहीतरी आहे. मग आम्ही लाईनीत उभं राहिलो आणि बापरे त्याला सर्वात मोठी लाईन होती. मग नंतर ते कोणतरी आले, त्यांनी आम्हाला विचारलं 20 सीटरची एक बोट आहे, तिथे तुम्ही याल का, ऑलरेडी 8 पीपल आर देअर आणि तुम्ही 8. मग मी त्या मुलींना विचारलं आणि त्या बोलल्या की ठीक आहे, कम्फर्टेबल. पहिले आम्ही बोट बघितली कशी आहे, कम्फर्टेबल होती ती बोट. कारण बाकीची जी 20 सीटर वाली बोट होती ना ती खूपच कंजेस्टेड होती आणि आम्ही नसतो बसलो त्यात, म्हणजे असं चिटकून. म्हणून तर आम्ही 8 सीटर घेतलेली ना, आम्ही मोठी नाही घेतली कारण एवढ्या लोकांबरोबर नव्हतं आम्हाला जायचं. आणि मग आम्ही त्या बोटमध्ये गेलो आणि एकदम सुटसुटीत गेलो. तुम्ही पण पाहिली असेल ती बोट. सो इथे आल्यानंतर तुम्ही असं करू शकतात, कारण जर आम्ही त्या 8 सीटर बोटसाठी थांबलो असतो ना तर खूप मोठी लाईन होती. लाईक 1 ते 1.5 तास आमचं लाईनीतच गेलं असतं, कारण एवढे बोट्स अवेलेबल पण असायला पाहिजेत आणि लोक पण एवढी होती. म्हणून त्याने आम्हाला सांगितलं तर आम्ही लगेच रेडी झालो. लगेच म्हणजे असं उभे राहिलो असं लाईनीत आणि लगेच सगळे आमच्याकडे बघत बसले की अरे हे कुठून मध्येच गेले आणि बसले पण बोट मध्ये. असं कधी आलं ना ऑपॉर्च्युनिटी लगेच ग्रॅब करून टाका. पण मजा आली, एकदम मस्त थंडगार वातावरण आणि असं कडेला ना वेगवेगळे आम्हाला रिसॉर्ट दिसत होते. एक तर त्यात ते इग्लूवालं रिसॉर्ट होतं, ते खूप सुंदर होतं. आणि मग जेव्हा आम्ही ते बोट राईड करत होतो तेव्हा आम्हाला ती छोटीशी टॉय ट्रेन दिसली. टॉय नाही, मिनी ट्रेन, जी त्या इथेच आहे, लेकच्या जवळच आहे. सो लेकच्या जवळ तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत, जे तुम्ही टाइम स्पेंड करू शकता. ओके, टनल पण होता का? ते टनल एवढं छान सजवलंय त्यांनी. एका साईडला एलिफंटचा चेहरा आहे, असं ट्रंक वगैरे त्यांनी प्रॉपरली असं काढल्याचं, ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह आहे आणि मस्त वाटत होतं. 3D आहे, 7D आहे, हॉरर शो आहे, असं वेगवेगळं, म्हणजे टाइम एक तुमचं तिथे मस्त स्पेंड होऊ शकतं. मग आम्ही त्या ट्रेनमध्ये गेलो. ट्रेनचे तिकीट्स होते 60 अडल्ट आणि चिल्ड्रनचे 40 रुपीज. आणि आय गेस 2 इयर्स का 3 इयर्सच्या खाली फ्री आहे, तर नाहीचा तो 4 इयर्सचे, म्हणून तिचा पण तिकीट. पण तो पण एक एक्सपिरियन्स छान होता. ती ट्रेन त्याच पाथवरनं जाते आणि परत त्याच पाथवरनं नाही येते, म्हणजे ती हार्डली 5 मिनिट्सवालं डिस्टन्स जाते. अँड आमचं टॉय ट्रेनवालं सुद्धा प्लॅन होतं, बट मग कसं आहे दिवस कमी आहेत आणि जिथे आलो तिथेच मला असं वाटतं पहिले तिकडच्या गोष्टी आपण फिरूया. कारण टॉय ट्रेन 2 जागांवर जाते, एक तर कुन्नूरला जाते आणि एक एम वरनं काहीतरी नाव आहे तिकडे जाते. सो कुन्नूरला आम्ही 46 मिनिट्स ट्रॅव्हल करणार आणि जर आम्हाला कुन्नूर बघायचं आणि लगेच आमच्यानी पार्टी जाते कळलं, ती तिचं स्टोरी सांगते. सो जर आमचं कुन्नूरचं प्लॅन असतं ना की आम्हाला कुन्नूरचे पण प्लेसेस एक्सप्लोर करायचे, तर मग आम्ही तो एक डे पूर्ण त्याच्यासाठी स्पेंड केला असता. आय नो उटीला आलोत आणि टॉय ट्रेन नाही तुम्ही एन्जॉय केली तर त्यात मज्जाच नाहीये. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच, है ना, नक्कीच टॉय ट्रेन. म्हणून ती टॉय ट्रेन आमची मिस आउट झाली ना, म्हणून ते मिनी ट्रेन मध्ये नाहीसाला थोडंसं एंटरटेनमेंट. आय नो टॉय ट्रेनची जी ब्युटी आहे ना ती अमेझिंग आहे, म्हणजे खूपच
भारी दिसते. मी व्हिडिओज मध्ये बघितलंय. रदर आम्ही जेव्हा माथेरानला जातो, जे पण मुंबईकर आहे त्यांना माहितीच असेल, नेरळवरनं माथेरान जेव्हा पण आपण त्या ट्रेनमध्ये जातो तेव्हा आपल्याला ती एक सिनिक ब्युटी जी दिसते, पण ती सिनिक ब्युटी आणि ही सिनिक ब्युटी मध्ये खूप फरक आहे. आपण कुठे चाललो? मून बघायला. आणि आम्ही बोललो आपण सनसेट बघायला चाललो, तर ती बोलते मून बघायला चाललो. सो आम्ही चाललो वेनलॉक डाऊन 9th माइल. तर की तिकडचं जे सिनिक ब्युटी आहे ना ते खूप ब्युटिफुल आहे, फिल्मी आहे. सो म्हणून आम्ही आता तिथे चाललो आहोत. ऍक्च्युली आमचे दुसरे प्लॅन्स होते, पण मग ते 5 वाजेपर्यंत ते जे जागा आहेत ते बंद होतात. हीच जी जागा आहे ती 6:45 पर्यंत ओपन असते. मिले हैं नसीब से आएगा पल ये फिर कहाँ. मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी. जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी. वो नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागो रे. I feel like when I look into your eyes, I believe if you move out from my side. तो फायनली आम्ही त्या पॉइंट वरनं निघालो आहोत. ऍक्च्युली मग थोडंसं लेट झालं. तुम्ही जर कधी प्लॅन केलं, हे ऍक्च्युली पाईन फॉरेस्टच्या एक्झॅक्ट पुढे आहे 15 मिनिट्सवर. सकाळी आमचं हे प्लॅन नव्हतं इकडे येण्याचं, म्हणून आम्ही आलो नाही. तर आम्ही सकाळीच इथे आलो असतो, एवढं परत गोल फिरून यायला नसतं लागलं. पण तुम्ही कधी आलात तर हे दोन्ही एकत्र करा. ह्याचा जो व्ह्यू आहे ना ते खरंच अमेझिंग आहे. एक आहे की आम्ही सनसेटच्या वेळेस आला म्हणून जो स्काय ना तो पूर्ण मला ऑरेंज बघायला मिळालं. ह्याची जी एंट्री फी आहे ती 30 रुपीज पर पर्सन आणि किड्स आय गेस बिलो 5 फ्री आहे, कारण नायसाचं फ्री होतं. आणि टायमिंग्स 6:45 पर्यंत हे ओपन असतं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर मस्त गरम मॅगी खाल्ली. आता थंडी परत वाढत चालली आहे. किती आहे? चहा प्यायलो. हा, त्याने चहा प्यायला. किती झालं आता टेम्परेचर? 15. रात्रीचं जी वाजते ना तरी एक बरं आहे की रूम्स मध्ये हीटर असतं ना, पण तरी सुद्धा ते फील होतात ना की थंडी आहे. सो आता आम्ही चाललो आहोत बॅक टू अवर हॉटेल. सकाळपासून आम्ही निघालो आहोत. आता थोडंसं आराम करू आणि मग नंतर डिनरसाठी निघू. डिनर उशिरा पण नाही ते करू शकत. तिथे 9च्या आधीच सगळं प्लॅन करायला लागतं, कारण 9:30 पर्यंत बंद होऊन जातं. हा, ते रेस्टॉरंट ओपन असतात ज्यांचं हा म्हणजे स्टे आहे, अकोमोडेशन आहे, ते पण एकदम लाईक मोठे वाले. छोटेवाले ना त्यांचं पण ते समोरवालं ते ग्रीन लीफ वालं ते बंद झालेलं. आता थंड वाट झाले, हात पूर्ण थंड. पण आमची ट्रिप मस्त चालली आहे. आम्ही जसं प्लॅन केलंय तसंच सगळं काही होतंय. उद्या आमचं इकडनं चेकआउट आहे, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो आता पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच, पण स्टे ट्यून्ड. हा, एक गोष्ट सांगायची विसरली, इथे ना प्लास्टिक बॅन आहे. म्हणजे जर तुम्ही पाण्याची बॉटल मागाल ना, नाही देते लोक. पहिले तर फर्स्ट डे आम्हाला समजलंच नाही. आम्ही जेव्हा पाणी मागलो काचेच्या बॉटलमध्ये, फर्स्ट टाइम पाहिलं की काचेच्या बॉटलमध्ये पाणी आलंय, म्हणजे विकत घेतलंय आपण. बॉटल पण एवढी भारी होती ना, माझं नुसतं असं जीव अडकलेलं. म्हणून म्हटलं घेऊन कशी जाणार ना ती बॉटल, म्हणून म्हणजे नको एवढं नाही, आपण हे काय स्टंट मारायचंय. मग नंतर आज परत एकदा आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा कळलं की ते म्हणतात की उटीमध्ये प्लास्टिक बॅन आहे. म्हणजे अजिबात तुम्हाला पाण्याचे बॉटल्स मिळणारच नाही. मिळालं तर काचेच्या बॉटलमध्ये किंवा मग त्यांचं ते मग मधनं ते देतात ना, आय मीन जग मधनं.